प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ख्रिस्ताठे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो आणि वसई सर्व्हिस टीमचे सर्व सभासद यांच्यातर्फे मी आपणा सर्वांचे या पेंटेकॉस्ट सणाच्या आध्यात्मिक तयारीसाठी अर्थात नोवेनासाठी हार्दिक स्वागत करत आहे. 31 मे रोजी आपण पेंटेकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याच्या आगमनाचा महान सोहळा साजरा करणार आहोत. ख्रिस्त सभेच्या इतिहासातील हा पहिलाच नोवेना. पुढील 8 दिवस आपण प्रत्येक दिवशी पवित्र आत्म्याच्या फळांविषयी, खरं म्हणजे ते एकच फळ आहे, त्याचे वेगवेगळे पैलू किंवा गुण आहेत, यावरती चिंतन करणार आहोत. आणि त्यासाठी आपण सर्वांनी ह्या नोवेनामध्ये अगदी तन्मयतेने भाग घ्यावा आणि जो पवित्र आत्मा आपल्याला बाप्तिस्माच्या वेळेला मिळालेला आहे आणि दृढीकरण साक्रामेंताच्या वेळेला त्याची परिपूर्णता लाभलेली आहे, त्या पवित्र आत्म्याचा आपण नव्याने अनुभव घ्यावा आणि 31 मे रोजी त्याचा वर्षाव आपल्यावर पुन्हा एकदा व्हावा म्हणून आपण ह्या नोवेनाच्या दिवसामध्ये विशेष प्रार्थना करणार आहोत. आता आपण स्तुती आणि आराधनेला सुरुवात करत आहोत. सुरुवात गिरीश चर्चचं कॅरिझमॅटिकचं गायन मंडळ हे करणार आहे आणि म्हणून मी आता जेसिकाला विनंती करतो की तिनं या प्रेज अँड वर्शिपला सुरुवात करावी. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. 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 परमेश्वराच्या अगाध प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या अंतःकरणाची आपण तयारी करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या हातून घडलेल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमा मागूया. हे परमेश्वरा, सर्वप्रथम आम्ही तुझे आभार मानत आहोत, कारण काल रात्रभर तू आमचा सांभाळ केलास. सकाळी 9 दिवस पाण्याचे भाग्य तू आम्हाला दिलेस. तू आमचा प्रत्येक अडचणीतून, मोहातून, पापातून सांभाळ केलास. प्रत्येक मिनिटाला तू आम्हाला तुझ्या अगाध प्रेमाचा अनुभव देतोस व आम्हाला प्रत्येक क्षणाला आमच्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. थँक यू फादर. Praise the Lord. Glorify the Glory Lord to Lord Jesus. Jesus. Hosanna. Hallelujah. स्तुती, धन्यवाद. Thank you.
परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. येथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद होवो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. तोच एकमेव जिवंत देव आहे. तोच आमचा सच्चा साथीदार आहे. तो आमची साथ कधीच सोडत नाही. तो आम्हाला कधीही टाकत नाही. तो आमचे पाप कधीही स्मरत नाही, कारण त्याची दया सनातन आहे. त्याच्यासारखा दुसरा देव नाही, कारण तो आदी आणि अंत आहे. तोच आमचा सांभाळ करता आहे. तोच आमचा प्रत्येकाचा गुरु आहे. तोच आम्हाला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवणारा आहे. तोच आमचा प्रत्येक आजारातून मुक्ती देणारा प्रभू आहे. तोच आमचा शांतीदाता प्रभू आहे. अशा या महान प्रभूला आपण उंचावूया, त्याला गौरव स्तुती देऊया, त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू फादर. प्रेज यू फादर. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुळातील कळप आहो. होय प्रभू, तू आम्हा प्रत्येकावर प्रेम केले आहेस. आईच्या उदरात असतानाच तू आम्हाला प्रत्येकाला नावाने हाक मारली आहे. आमच्या एकंदर वर्तनाची माहिती तुला आहे. तुझ्यापासून आम्ही काहीही लपवू शकत नाही आणि तुझ्याशिवाय आम्ही काहीही करूही शकत नाही. तू आमच्या प्रत्येकाचं नाव तुझ्या तळ हातावर कोरून ठेवलं आहे व आम्हा प्रत्येकाला तू हातावरील फोड्याप्रमाणे जपतोस. दुःखात, संकटात, निराश, हताश झालेले असताना तू आम्हाला प्रेमाने आलिंगन देतोस. आम्हाला तुझ्या व्यंगेत घेतोस. तू आमच्यावर इतकं प्रेम करतोस की आमच्या प्रत्येक पापांची क्षमा करून तू आम्हाला पुन्हा तुझ्या कळपात आणतोस. तू आम्हा प्रत्येकावर इतकं आणि अगाध असं प्रेम करतोस. ह्या तुझ्या महान प्रेमाबद्दल हे प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत, तुझी स्तुती करत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत. थँक्यू फादर. Hallelujah.
आपण शांत शांत होऊया. प्रभूच्या सानिध्यात जाण्यासाठी आपण आता पवित्र आत्म्याला विनवूया. हे पवित्र आत्म्या, आम्ही सर्वजण तुझे आमच्यामध्ये आज स्वागत करत आहोत. हे पवित्र आत्म्या, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा घे. मानव असल्यामुळे आम्ही दुर्बळ आहोत. क्षणोक्षणी आम्ही पापाला बळी पडत असतो, तुझ्या प्रेमाला मुकत असतो. आम्हाला तू प्रभूचा जवळून अनुभव घेण्यासाठी पात्र कर. आम्हाला तू प्रभूच्या राजासनाजवळ ने. आमच्यातील मलिनता दूर करून आम्हाला तू शुद्ध कर, स्वच्छ कर, पवित्र कर. Come Holy Spirit, come with your power. त्याची सर्व मंडळी
कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मस्कडे या, मी तुम्हाला विसावा देईन. होय प्रभू, आज आम्ही सर्व कष्टी झालेलो आहोत, भाराक्रांत झालेलो आहोत, निराश झालेलो आहोत, हताश झालेलो आहोत. काय करायचं हे आम्हाला सुचत नाहीये प्रभू. सध्याच्या परिस्थितीला आम्ही सर्व कंटाळलेलो आहोत. आम्ही सर्वजण तुझ्या समोर नतमस्तक होत आहोत. तू आम्हाला प्रेमाने जवळ घे. तुझ्या जवळ असताना आम्हाला कसलीच भीती वाटत नाही प्रभू. सतत तू आम्हाला प्रेमाचा तुझा अनुभव देत असतोस. आमच्या सर्व चिंता, अडचणी, दुःख, आजार सर्व प्रभू आम्ही तुला सांगत आहोत, तुझ्याकडे अर्पित करत आहोत. आमच्या आराधनेद्वारे आम्ही तुझी स्तुती करत आहोत. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. ख्रिस्ताच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सुंदर अशा प्रेज अँड वर्शिप नंतर आपण आता देवाचा शब्द ऐकूया आणि प्रभू आपल्याला आज काय सांगत आहे या नवीनाच्या पहिल्या दिवशी ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या जगातील ही यात्रा संपल्यानंतर म्हणजेच आपला मृत्यू झाल्यानंतर
आपण जेव्हा पहिल्यांदाच देवासमोर हजर राहू त्यावेळेला कदाचित परमेश्वर आपल्याला 2 प्रश्न विचारील. पहिला प्रश्न, जगात असताना माझी प्रीती तुला कळली होती का? आणि दुसरा प्रश्न, ही प्रीती इतरांपर्यंत पोचविण्यासाठी तू काय केलेस? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं काय असणार आहेत हे आपण ह्या दिवसामध्ये तपासून पाहणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 3 वचन 16 मध्ये आपण वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. बायबलमधील देवाची जी प्रीती आहे त्याचा सार जणू ह्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली आणि ह्या निर्मितीचा कळस म्हणजेच आदाम आणि एवा, आपले पहिले आईबाप, त्यांना निष्कलंक असते त्याने जन्मास आणले. त्यांच्यामध्ये कुठल्याही पापाचा डाग नव्हता, म्हणून ते देवाबरोबर फिरायला जाऊ शकत होते. देवाने एदेन बागेमध्ये अनेक झाडं लावलेली होती, सुंदर अशी झाडं होती, त्याला सुंदर आणि स्वादिष्ट अशी फळं होती. त्या कुठल्याही झाडाचं फळ ते सेवन करू शकत होते. मात्र देवाने त्यांना एकच आज्ञा दिलेली होती, बागेतील सर्व झाडांची फळं तुम्ही खाऊ शकता, परंतु बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नये. आणि ज्या दिवशी तुम्ही ते खाल त्या दिवशी तुम्ही खास मरणार. त्याने असं नाही सांगितलं तुम्ही हळूहळू मरणार, तुम्ही काही वर्षांनी मरणार, परंतु ज्या दिवशी तुम्ही ते खाल त्याच दिवशी तुम्ही खास मरणार. आणि आपल्याला ठाऊक आहे, सांगायची गरज नाही काय झालं त्यावेळेला. शैतानाने एवेला भुरळ घातली. आणि असं नाही की आदाम त्यावेळेला तिथं नव्हता, आदाम बाजूला होता. हे सर्व संभाषण एवा त्या शैतानाबरोबर जो सापाच्या रूपानं आलेला होता करत होती. त्यावेळेला आदामानं खरं म्हणजे तिला थांबवायला हवं होतं, परंतु दुर्दैवानं ते घडलं नाही. आणि तिने शैतानाचा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारला. त्याचा परिपाक हे पापामध्ये झालं, आज्ञाभंगाचं पाप त्यांच्याकडून झालं. आणि त्या क्षणी, ज्या क्षणी त्यांनी ते फळ खाल्लं त्या दोघांनी, त्या क्षणी त्यांच्यावर असलेला कृपेचा झगा हा निघून गेला आणि ते नग्न आहेत असे त्यांच्या लक्षात आलं. देवाबरोबर जो संबंध होता त्या क्षणी तो तुटला, कारण त्यांनी आज्ञाभंगाचं पाप केलं आणि ह्या जगामध्ये पाप आणि त्याच्या सोबतीला मरण देखील आलं. जे निष्कलंक होते ते आता कलंकित झाले. मात्र देवाने त्यांना टाकून दिलं नाही. त्यांनी स्वतःवरती ही शिक्षा ओढून घेतली हे देवाने पाहिलं आणि त्यांना तसंच टाकून देणं योग्य नाही, कारण ते आपली लेकरं आहेत आणि संपूर्ण मानवजात त्यामुळं नरकात जाणार होती. म्हणून त्याने त्या क्षणी त्याच्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि काळाची पूर्णता झाल्यानंतर मरिया मातेच्या उदरी त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला, येशूला,
जो पवित्र त्रैक्यातील दुसरी व्यक्ती होता, त्याला ह्या जगामध्ये मानवजातीचं तारण करण्यासाठी पाठवलं. ही त्याची प्रीती. त्याने ठरवलं असतं की ह्या आदाम आणि एवेने एवढं सांगून सुद्धा माझी आज्ञा पाळली नाही, गेले उडत, जाऊ दे, असं त्याने म्हटलं नाही. त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं आणि अवघ्या 33 वर्षाचा असताना येशूनं क्रुसावरती बलिदान दिलं, आपलं रक्त सांडलं आणि आपलं तारण केलं. परंतु हे करण्या अगोदर आज्ञा गुरुवारी त्याने मिस्सा बलिदानाची स्थापना केली. शिष्यांना धर्मगुरू म्हणून आणि पेत्राला पहिलं पोप म्हणून नियुक्त केलं. आणि त्यावेळेपासून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा हा मिस्सा बलिदान साजरा करत असते. आणि येशूचं दुःख, मरण आणि पुनरुत्थान हे आपण प्रत्येक मिस्सा बलिदानावेळी साजरं करत असतो. आणि खुद्द येशूला आपल्या अंतःकरणामध्ये सेवन करत असतो. किती मोठं हे प्रेम आहे. आपल्या सर्व पापांची शिक्षा येशूनं स्वतःवरती घेतली आणि मिस्सा बलिदानाची स्थापना करून आपल्याला आध्यात्मिक भोजन मिळावं, जोपर्यंत आपण ह्या जगातून स्वर्गाकडे जात नाहीत, स्वर्गाकडे आपला प्रवास होत नाही, तोपर्यंत आपण ज्या ज्या वेळेला मिस्सा बलिदानामध्ये सहभागी होत असतो, त्या वेळेला आपण खुद्द येशूला आपल्यामध्ये स्वीकारत असतो. त्यानंतर येशूचं स्वर्गारोहण झालं, पण त्या अगोदर त्याने आपल्या शिष्यांना एक आश्वासन दिलं की मी तुम्हाला एकाकी सोडणार नाही, मी कैवारी पवित्र आत्मा पाठवून देईन. आणि त्याने ते आश्वासन पेंटेकॉस्टच्या दिवशी पूर्ण केलं. 50वा दिवस आला, त्यावेळेला माडीवरच्या खोलीमध्ये मरिया माता आणि जवळजवळ 120 शिष्यगण जमले असताना पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, अग्नीच्या जिव्हाच्या रूपानं आला आणि ख्रिस्त सभेचा जन्म झाला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तेव्हापासून ते आजपर्यंत हा पवित्र आत्मा ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करत आलेला आहे. आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो, जेव्हा काही प्रश्न निर्माण झाले तेव्हा पवित्र आत्मा हा कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करत होता हे आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो. संत पौल सुद्धा सांगतो की जेव्हा एखाद्या ठिकाणी त्याला पवित्र आत्म्याने जायचं नाही असं ठरवलं असेल, तेव्हा पवित्र आत्म्याने त्याला अडवलेलं आहे. म्हणजे जे आश्वासन प्रभू येशूनं दिलेलं होतं ते आश्वासन त्याने पूर्ण केलं आणि त्यानंतर पवित्र आत्मा हा ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करत आलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जो पवित्र आत्मा यार्देन नदीमध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेला त्याच्यावरती आलेला होता, तोच पवित्र आत्मा हा आपल्यामध्ये आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळेला आलेला आहे. हे सत्य आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर दृढीकरण साक्रामेंताच्या वेळेला त्याची परिपूर्णता आपल्याला लाभलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असतो. त्याने आपल्याला अनेक दानं दिलेली आहेत. त्या दानांचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची 9 फळं आहेत, परंतु संत पौल त्याला एक फळ म्हणतो.
गलतीकरास पत्र अध्याय 5 वचन 22 मध्ये तो आपल्याला सांगतो, आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, फळे म्हणत नाही, फळ म्हणजेच प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता व इंद्रिय दमन होय. एक फळ आहे आणि त्याचे 9 पैलू आहेत किंवा 9 गुण आहेत. हे सर्वच्या सर्व आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. ह्याच्यातलं एक जरी पैलू कमी असला तर हे फळ पूर्ण नाही, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याने अनेक दानं दिलेली आहेत. त्या दानांचा आपण वापर करणं आवश्यक आहे. आणि ह्या जगातील आपला प्रवास संपण्या अगोदर हे सर्व 9च्या 9 पैलू आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता ह्यापैकी पहिला पैलू आपण घेऊया, पहिला गुण घेऊया, तो म्हणजे प्रीती. रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 5 मध्ये आपण वाचतो, आणि प्रीती लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात प्रीतीचा वर्षाव झाला आहे. देवपिता हे प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये ओतत असतो. हे संत पोप जॉन पॉल द्वितीय हे आपल्याला सांगतायत. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 4 वचन 8 मध्ये आपण वाचतो, देव प्रेम आहे, देव प्रेम आहे. आणि हे प्रेम मूर्त स्वरूपात आपल्यामध्ये देवपिता ओतत असतो. हे पोप संत जॉन पॉल द्वितीय आपल्याला सांगतात. हे देवपित्याचं किती महान प्रेम आपल्यावरती आहे. हे प्रेम जे आपल्या ख्रिस्ती इतिहासामध्ये आणि अगदी आदाम आणि एवेच्या काळापासून परमेश्वर करत आलेला आहे, हे प्रेम आपल्याला खरोखर कळलं आहे का? मेल्यानंतर कदाचित हा प्रश्न परमेश्वर आपल्याला विचारील, कारण त्याने फार मोठी किंमत दिलेली आहे. आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता आपल्यासाठी त्याने दिला. आणि येशूनं कुठली गोष्ट राखून न ठेवता अगदी आपल्या शरीरातील रक्ताचा थेंब आणि थेंब आपल्यासाठी त्याने दिलेला आहे. इतकं महान प्रेम त्याने आपल्यावर केलेलं आहे. आणि आजपर्यंत त्याने अनेक असे उपकार केलेले आहेत. हे प्रेम आपल्याला समजलं आहे का? ह्या देवपित्याचा, ह्या येशूचा आणि या पवित्र आत्म्याचा अनुभव आपल्याला आलेला आहे का? हे आपण स्वतःला विचारायला हवं. कदाचित आलेला असेल, मला ठाऊक आहे अनेकांना हा अनुभव आलेला आहे आणि त्यांनी तसे साक्ष देखील दिलेले आहेत. परंतु अनेकांना कदाचित हा अनुभव आलेला नसेल. म्हणूनच आपण कधी कधी देवाला बाजूला सारतो. आपण हे प्रेम का अनुभवू शकत नाहीत याची काही कारणं आपण पाहूया. पहिलं कारण असू शकतं, माझ्या जीवनामध्ये मी कदाचित प्रभूला प्रथम स्थान दिलेलं नसेल. माझ्या जीवनामध्ये ऐहिक गोष्टींमध्ये मी रममाण झालेलो असेल. ह्या जगातील गोष्टींमध्ये मी सुख शोधत असेल. संत ऑगस्टीन यांचं परिवर्तन झाल्यानंतर त्याने म्हटलेलं आहे, हे प्रभू, आमची हृदये तुझ्यासाठी बनलेली होती आणि जोपर्यंत ती त्या हृदयामध्ये विसावत नाहीत, तुझ्यामध्ये विसावत नाहीत, तोपर्यंत आम्ही विसावा पाहू शकत नाही. Our hearts were made for you, Lord, and they will never rest until they rest in you. खरा आनंद, खरी शांती, खरं सुख हे आपल्याला केवळ आणि केवळ प्रभूमध्ये मिळू शकतं. हा अनुभव संत ऑगस्टीनला आलेला होता.
आणि म्हणून तो हे आपल्याला सांगत आहे. दुसरी गोष्ट, माझ्या जीवनामध्ये मी सर्वच्या सर्व 10 आज्ञा पाळतोय का? एक जरी आज्ञा 10 आज्ञापैकी मी जर मोडली तर मी देवापासून विभक्त झालेलो आहे. आणि म्हणून अगदी पहिल्या आज्ञेपासून 10व्या आज्ञेपर्यंत सर्व आज्ञा मी पाळणं आवश्यक आहे. ते जर होत नसेल तर कुठेतरी माझ्यामध्ये मी शैतानाला वाव दिलेला आहे. ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण गांगरून गेलेलो आहोत. करोना विषाणूमुळे संपूर्ण जगामध्ये जो थैमान माजलेला आहे, आपण कदाचित उघडपणे बोलत नसू, परंतु मनामध्ये सुप्त भीती आहे. ह्याचा प्रादुर्भाव जर मला झाला तर, किंवा मला झाला नाही तर माझ्या कुटुंबातील कोणाला झाला तर, अशीच एखादी व्हॅन येईल आणि माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीला घेऊन जाईल आणि मग त्या व्यक्तीला मला कदाचित पाहता सुद्धा येणार नाही, त्यांचा अंत्यविधीला सुद्धा जाता येणार नाही, अशी सुप्त भीती आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. ती नाकारून चालणार नाही. परंतु अशा स्थितीमध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला सोडलेलं नाहीये. परमेश्वर आपल्याला सांगत आहे यशाया संदेष्टाच्या द्वारे, एक वेळ आई तुम्हाला विसरेल, ते शक्य आहे का? कदाचित ते शक्य होईल. आई आपल्या तान्ह्या बाळाला विसरेल, परंतु मी तुम्हाला विसरणार नाही. म्हणून त्याने आपला आत्मा, पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, कैवारी म्हणून सदैव आपल्याबरोबर साथ करण्यासाठी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण ही भीती का बाळगतो? आपल्या मनामध्ये भीती का येते? ह्याचं कारण असं असू शकेल का की मी आजपर्यंत आज्ञा मोडलेल्या आहेत, माझ्या हातून महापाप झालेले आहेत आणि मी कुंसाराला गेलो नाही, त्यामुळे आता जर मरण आलं तर माझं काय होईल? या दिवसामध्ये आपल्याला ठाऊक आहे की आपण परमेश्वराकडे अगदी मनापासून पश्चाताप केला आणि क्षमा मागितली तर आपल्या पापांची परमेश्वर क्षमा करतो. कारण ह्या महामारीच्या दिवसामध्ये पोप महाशयांनी जो कायदा आहे, धर्म कायदा आहे, त्यानुसार आपल्याला सांगितलेलं आहे की कदाचित आपण धर्मगुरूकडे जाऊन प्रत्यक्ष कुंसार करू शकत नसू, परंतु तुम्ही जर आपली पाप लिहून काढली, त्याच्याबद्दल अगदी मनापासून पश्चाताप केला तर, आणि परमेश्वराला सांगितलं की पाप मी करणार नाही असा निर्धार करतो आणि लवकरात लवकर जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी धर्मगुरूकडे जाऊन ही पाप कबूल करीन, हे आपण केल्यानंतर आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळू शकते, हे आपण निश्चितपणे जाणून घेणं आवश्यक आहे. हे आश्वासन प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण 10 आज्ञांवरती चिंतन करून आपण पाहायला हवं की कुठल्या आज्ञा मी मोडलेल्या आहेत, आणि जर महापाप झालेली असतील तर ताबडतोब प्रायश्चित्त साक्रामेंत ज्या प्रकारे आपल्याला करण्यात सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण करावं आणि प्रभूकडे क्षमा मागावी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण अशा प्रकारे प्रभूकडे आलो आणि पश्चाताप केला तर प्रभू आपल्या पापांची आपल्याला निश्चितपणे क्षमा करणार आहे. तो न्यायाधीश आहे हे मान्य आहे आणि त्याने जे सांगितलेलं आहे, तुम्ही जर आज्ञा मोडल्या तर त्याची तुम्हाला शिक्षा होईल, त्याचे परिणाम भोगावे लागतील, जसे आदाम आणि एवेला भोगावे लागले. त्याच्या वचनाला तो जागतो, ते खरं आहे, मात्र तो दयाळू देखील आहे. आपण पश्चाताप करून त्याच्याकडे येतो तेव्हा त्याच्या प्रीतीमुळं आपण वाचले जातो. एक उदाहरण द्यावंसं वाटतं. एखादा तरुण आताच मोटरसायकल चालवायला शिकलेला आहे, त्याला लायसन्स मिळालेला आहे,
त्याचे वडील त्याला सांगतात, बाळा तुला लायसन्स मिळालेलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की तू भरधाव वेगानं मोटरसायकल चालवावं. वडिलांचा हा आदेश तो तरुण मुलगा पाळत नाही आणि एक दिवशी त्याचा अपघात होतो. वडिलांना फोन येतो, तुमचा मुलगा अपघातग्रस्त झालेला आहे. आणि तो विव्हळत तिथे पडलेला असताना त्याचे वडील त्याला सांगतात, मी तो सांगितलं होतं वेगाने जाऊ नको, तो असं का केलंस, आता इथेच मर. असं कुठले वडील सांगतील? असं कधीच होत नाही. उलट लगेच त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घालून किंवा गाडीमध्ये घालून दवाखान्यामध्ये त्याच्यावर उपचार करण्यासाठी ते वडील घेऊन जातात. तसंच आपला स्वर्गीय पिता आहे, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीनं तो दयाळू आहे. आपण जेव्हा चुकतो तेव्हा आपल्याला टाकून देत नाही. कदाचित ह्या परिस्थितीमुळे काहींना वाटत असेल की आम्हाला देवानं टाकून दिलेलं आहे का, नाही. त्याची काहीतरी योजना आहे, आपल्याला समजत नाही. परंतु तो आपल्यावर प्रेम करतो आणि ह्यामधून देखील तो काहीतरी आपल्यासाठी चांगलं निर्माण करत आहे हे आपण निश्चितपणे जाणून घेणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न जो कदाचित देव आपल्याला विचारील, जी प्रीती तू अनुभवलेली आहेस ती प्रीती इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू काय केलंस? ह्या परिस्थितीमध्ये अनेक सिस्टर्स, फादर्स, ब्रदर्स आणि काही बिशप सुद्धा, जगातील अनेक बिशप आणि संपूर्ण ख्रिस्त सभा ही लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे आलेली आहे. व्हॉट्सॲपवरून, सोशल मीडियावरून आपण त्यांचे फोटो पाहत असू आणि अशा वेळेला ख्रिस्त सभा जागृत आहे. देवपित्याचं प्रेम त्यांच्या मार्फत ह्या करोनाग्रस्त लोकांपर्यंत पोहोचलं जात आहे. अनेक जण जीवावर उदार होऊन मदत करत आहेत. अनेक डॉक्टर्स, नर्सेस जीवावर उदार होऊन लोकांपर्यंत पोहोचत आहेत. रुग्णांना आरोग्य देण्यासाठी, योग्य उपचार देण्यासाठी पुढे आलेले आहेत. हे देवपित्याचं प्रेम आहे. देवाने आपल्याला टाकून दिलेलं नाही. आणि म्हणून आपण देखील ह्या दिवसामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे काय आपल्याला करता येण्यासारखं आहे ते आपण केलं पाहिजे. कारण तोच पवित्र आत्मा आणि त्याचं फळ म्हणजेच प्रीती आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला जे गरजवंत आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण पुढे येणं आवश्यक आहे. आपल्या मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये आपण प्रीती इतरांना देणं, प्रीतीने सर्वांना समजून घेणं आवश्यक आहे. आणि तेच करण्यासाठी प्रभू आज आपल्याला आमंत्रण देत आहे. या पुढील 9 दिवसांमध्ये आपण ह्या इतर पैलूंवरती विचार करणार आहोत. आज आपण देवाची प्रीती ही पवित्र आत्म्याद्वारे देवपित्याने आपल्यामध्ये कशी ओतलेली आहे आणि त्याचं एक पैलू, त्याचा एक गुण यावरती आपण चिंतन केलेलं आहे. ही प्रीती आपल्यामध्ये सतत वाढत राहो आणि इतरांपर्यंत पोहोचली जाओ, ही प्रार्थना आजच्या दिवशी आपण प्रभूकडे करूया. आमेन. आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर कार्डिनल्स, बिशप, फादर्स, सिस्टर यांना पवित्र आत्माचे फळ प्रीती याचा सखोल अनुभव यावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मित्रांसाठी प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची ही प्रीती मोठी नाही, हे प्रभूचे वचन आहे. प्रीती हे पवित्र आत्माचे फळ आहे. हे फळ आपल्यामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये भरपूर प्रमाणात यावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. संपूर्ण ख्रिस्त सभेत तुझ्या पवित्र आत्माद्वारे
प्रेम पसरण्यासाठी व विशेष करून कोरोना विषाणूमुळे बाधित गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हास प्रीतीचे वरदान लाभावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या शत्रूवर प्रीती करून त्यांना आपल्या सहनशीलतेद्वारे जिंकण्यासाठी आम्हा सर्वांस कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्माचे फळ प्रीती प्रत्येक पती पत्नीमध्ये भावा बहिणीमध्ये वाढावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये ह्या दिवसात प्रेम वाढावे व एकमेकांना समजून घेण्यास सर मदतीचा हात देण्यास पुढे यावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्यासाठी नोवेना प्रार्थना. हे माझ्या परमेश्वरा, पवित्र आत्म्या, आम्ही तुला नमन करतो. आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो. हे पवित्र आत्म्या, महान कैवारी, तू गरिबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वन करता आहेस. आमचा तारणारे येशू ख्रिस्त यांनी आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही. हे पवित्र आत्म्या, आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत. तू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेंटेकॉस्टच्या दिवशी अवतरलास व त्यांना तुझ्या दानांनी भरले. हे पवित्र आत्म्या, त्याच दयेने व दानशूरतेने त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर. आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर. आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने उल्हासित कर. हे पवित्र आत्म्या, आमचे अंतःकरण तुझ्या शुद्ध प्रेमाने भर. विविध बंधनात जकडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक. आम्हाला येशूच्या प्रेमाने भर. परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे म्हणून पवित्र आशा आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे. नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. आमेन. सर्वांनी एकत्र. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ हो. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आमेन. तुला भक्तीने
प्रभू येशू आपल्या समोर हजर आहे. हे आपलं मोठं भाग्य आहे. त्याचं वचन आहे, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. आणि त्याचं वचन तो पुरा करत आलेला आहे. आणि त्याचाच पुरावा म्हणजेच साक्रामेंतामध्ये उपस्थित असलेले हे ख्रिस्ताचं शरीर, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, आपला आरोग्यदाता परमेश्वर. आज अनेक लोक, लाखो लोक करोना विषाणूने बाधित आहेत. या व्यतिरिक्त इतर आजारांनी पीडित आहेत. या सर्वांसाठी आज आपण आपल्या प्रभू येशूकडे खास याचना करूया. आपण सर्वजण, आपण देखील जे कोण आजारी असतील, आपल्या सर्वांना प्रभू येशूनं आरोग्य द्यावं, आपले आजार बरे करावेत, लहान किंवा मोठे. अगदी करोनाग्रस्त अशा आजारांना देखील प्रभूनं या क्षणी स्पर्श करून त्यांना बरं करावं. म्हणून आज सर्वजण आपण त्याच्याकडे नतमस्तक होऊया. त्या प्रभू येशूकडे पहा. त्याच्यामधून निघत असलेल्या कृपा लहरी आपल्यापर्यंत पोचत आहेत. होय, प्रभू येशू आपलं आरोग्य आपल्यापर्यंत पोचवत आहे. कल्पना करा की प्रभू या क्षणी आपल्याला स्पर्श करत आहे. आपले आजार तो बरे करत आहे. हा जिवंत प्रभू आपल्यामध्ये हजर आहे. हे प्रभू येशू, तू म्हणालास, हो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. हे प्रभू, तुझ्या या वचनाला अनुसरून या दिवसामध्ये आम्ही अनेक व्याधींनी पीडित झालेलो आहोत. नैराश्य, कंटाळा, त्याचप्रमाणे अनेक जण हॉस्पिटलमध्ये आहेत, विलगीकरण कक्षांमध्ये आहेत. त्या सर्वांना तू स्पर्श कर प्रभू. या क्षणी तुझं वचन आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. हे प्रभू, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. हे प्रभू, आम्ही तुला शरण आलेलो आहोत. तुझ्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. कदाचित आजपर्यंत आम्ही तुला आमच्या जीवनाचं केंद्र म्हणून स्वीकारलं नसेल. आज आम्ही तुला आमचं केंद्र म्हणून स्वीकारतो, आमचा प्रभू आणि स्वामी म्हणून स्वीकारतो. हे प्रभू, आम्हा सर्वांना तू स्पर्श कर. श्वर मदरेश्वर 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 शूर मदरेश्वर 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 शूर मदरेश्वर 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 मदरेश्वर. हे प्रभू, तू स्पर्श करत आहेस, हा आमचा विश्वास आहे. तू अनेकांना या क्षणी बरा करत आहे, हा संदेश तुम्हाला देत आहेस. थँक्यू आबा, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. हे प्रभू, ह्या क्षणी या स्क्रीन समोर उपस्थित असलेले सर्व, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असतील, तुझा स्पर्श अनुभवत आहेत. अनेक जण विविध प्रकारच्या आजारातून मुक्त होत आहेत.
थँक्यू फादर, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. हे तुझं आम्हावर असलेलं प्रेम आहे. अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. ह्या क्षणी अनेकांचे आजार बरे करत आहे. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, प्रेज यू जीसस, थँक्यू जीसस. हा त्याचा स्पर्श अनुभव विश्वासाने, प्रिय बंधू भगिनी, विश्वासाने स्वीकारा की प्रभू या क्षणी आपल्याला स्पर्श करून बरं करत आहे. मग किती मोठा आजार असो, त्या सर्व आजारातून प्रभू तुम्हाला या क्षणी बरं करत आहे. क्लेम इट. होय प्रभू, आम्ही विश्वास ठेवतो, तू आम्हाला या क्षणी बरं करत आहेस. थँक्यू फादर, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू जीसस. जोरदार टाळ्या वाजून त्या आरोग्यदात्या प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड, प्रेज यू लॉर्ड जीसस, थँक्यू, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. पण आता साक्रामेंटाचा आशीर्वाद स्वीकारणार आहोत. वसई व भारतासाठी प्रार्थना. एकत्र. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकर्यास पाठवून दे, आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो, आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा स्वामी, ज्याला तू पाठविलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तू तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सी, आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा धर्म प्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाही, अंत जुन्याचा ओझाला. गहन इंद्रिया हे हो गूढ, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्व शक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभया पासून या प्रसवी
जो तो शुद्धात्मा ईशमुचा मंगल भावे स्तवोदयाला करूया वंदन त्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस, तीच सर्व गुढीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरण ह्यांच्या आम्हासाठी स्मरण ठेविले आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त ह्यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. एकत्रपणे म्हणूया. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. आल्ताराच्या अतिपवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता तिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वजण आजच्या ह्या नोवेनाच्या पहिल्या दिवसामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद. आणि प्रभूला देखील मी धन्यवाद देत आहे. हे पुढील 9 दिवसामध्ये आपण हा संपूर्ण नोवेना करण्याचा प्रयत्न करा. साधारण संध्याकाळी 6 वाजता हा नोवेना सुरू होईल. प्रत्येक दिवशी आपण सर्वजण व्यवस्थित तयारी करून, व्यवस्थित कपडे घालून आपण ह्या नोवेनामध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण खुद्द प्रभू येशू यामध्ये हजर असतो आणि तो आपणा सर्वांना आशीर्वाद देणार आहे आणि आरोग्यदान देणार आहे. आजच्या दिवशी गिरीशच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक आभार मानत आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभू येशूने दिला हा, अति भरपूर तो मती
असो, आता आणि सदा सर्वदा आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.